पुणे विधान परिषद उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मोठा ड्रामा। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीत नाराजी। काकडेंसह सुनील टिंगरे यांनीही भरला उमेदवारी अर्ज। महायुतीत 17 पैकी 9 जागी बंडखोरी। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू। शिंदेंचा ममता बॅनर्जी होऊ शकतो, सत्तारांचा भाजपवर निशाणा। दोन्ही शिवसेना एकत्र पाहिजे, ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांचं विधान। तर ही दानवेंची वैयक्तिक भूमिका, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत बंडखोरी। शिंदे सेनेकडून विप्लव बाजोरिया यांचा पत्ता कट। विप्लव बाजोरिया यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। अहिल्यानगर विधान परिषदेसाठी दावा करणारे शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे ऐनवेळी घुमजाव। महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणूक न लढवण्याचा घेतला निर्णय। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र। महायुती सरकारला महिलांचा शाप लागणार, वडेट्टीवारांची टीका। वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यानं सुरक्षा दलांवर होता दहशतवादी हल्ल्याचा कट। दिल्ली पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड। दोन 3 दिवसात केरळमध्ये दाखल होणार मान्सून। 7 जूनपर्यंत कोकण गोव्यात विजांसह पावसाची शक्यता। तर उद्यापासून विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार। परभणी, वाशिम आणि बारामतीत अवकाळी पावसाची हजेरी। बारामतीच्या पश्चिम पट्ट्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका। युगेंद्र पवारांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी। त्र्यंबकेश्वर मंदिरातील 2500 रुपयांच्या तत्काळ दर्शन योजनेला भाविकांचा प्रतिसाद। एकाच दिवशी तब्बल 20 लाख रुपयांच्या दर्शन तिकिटांची विक्री। अवघ्या 4 दिवसात 1400 तिकिटांची विक्री। केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी। हवामान सुधारल्यानंतरच यात्रेला पुन्हा परवानगी। ऑपरेशन सिंदूरमुळे जगात भारतीय शस्त्रांची मागणी वाढली। ब्राह्मोस, आकाश आणि नेत्र सिस्टीम खरेदी करण्यात अनेक देशांचं स्वारस्य। 21,000 कोटींचा करार। दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ। व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ, तर 5 किलोच्या सिलेंडरच्या किमती 11 रुपयांनी वाढल्या। घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र कुठलाही बदल नाही। कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ। किमतीत 2% वाढ झाल्यानं प्रति बॅरलची किंमत $93वर। इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यामुळे किमती वाढल्याचा अंदाज। कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके भारतात येणार। 6 जून रोजी अभिजित दिपके दिल्लीत येणार। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी येत असल्याची माहिती।